राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या सारांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला वांग्या बटाट्याची भाजी दाखवणार आहे। आपण इकडे 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवले आहे। या भाजीला तेल थोडे जास्ती लागते आणि आपण ही भाजी कुकर मध्ये करणार आहोत। आपले तेल तापले आहे। आता यात आपण चिमूटभर हिंग फोडणीला टाकत आहोत। आपण यात 1 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण टाकत आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकत आहोत। हे वाटण आपण पाव वाटी घेतले आहे। कांदा आणि खोबरं सुरुवातीला व्यवस्थित भाजून घेतलं तेलावरती आणि मग ते मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे। हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतवून घेऊया। आपले वाटण व्यवस्थित परतले गेले आहे। आता आपण यात 1 टीस्पून हळद टाकत आहोत आणि 1.5 चमचा मिक्स मसाला टाकणार आहोत। तेही आपण व्यवस्थित परतवून घेऊया तेलावरती। यात आता आपण 1 टेबलस्पून गोडा मसाला टाकणार आहोत। तो सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 टेबलस्पून गूळ टाकूया। वांग्याच्या भाजीला गूळ हे लागतेच। आता आपण हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला कच्चा लागणार नाही। आता आपण यात 7 ते 8 उभे चिरलेली वांगी टाकत आहोत। ही वांगी कापल्यानंतर आपण पाण्यात ठेवणार आहोत, म्हणजे ती काळी नाही पडत। आता आपण यात 1 मोठे बटाटे टाकत आहोत। ते आपण उभे कापून घेतले होते आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। हे आपण त्या मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे। आपली वांगी व्यवस्थित परतून झाली आहेत आणि आता आपण त्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडेसे पाणी टाकूया। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्याच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत मंद आचेवरती। साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटं लागतील। एक 10 ते 15 मिनिटात म्हणजे 3 शिट्या झाल्यावर आपली वांग्याची भाजी तयार होईल। आता आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे। ही भाजी गरमागरम तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि भाताबरोबर खूपच छान लागते। अशाच काही मराठवाडा पारंपरिक रेसिपीज पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। फक्त उदरभरण।